वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण जानेवारी 2021 मध्ये झालेल्या CTET पेपरचे विश्लेषण बघणार आहोत. त्यामधील विषय मराठी भाषा 2 ज्यांनी निवडलेली आहे अशा विद्यार्थ्यांकरिता हे लेक्चर महत्त्वाचे राहणार आहे. तर यामध्ये आपण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. प्रथमतः आपल्याला पॅरा वाचून घ्यायचा. प्रथमतः उत्तरा पाहू. प्राण्यांच्या झोपेबद्दल माणसाला बराच काळ कुतूहल वाटलं आलेलं आहे. आपल्या संतांनाही प्राण्यांच्या झोपेबद्दल कुतूहल होतंच. जिराफासारखा अतिप्रचंड प्राण्याला भरपूर सरूस 2-5 किलोमीटरची दौड करून दिवसभरात चारा शोधत 10-15 किलोमीटर चालल्यावर केवळ 20 मिनिटाची झोप पुरी वाटते. हे ऐकून बऱ्याच कुंभकर्णांना हेवा वाटेल. सरीसृप आणि उभयचरी प्राणी विश्रांतीसाठी मृतवत पडून राहतात, मात्र ते कधीच गाढ झोपत नाहीत. त्यांची झोप अतिशय सावध असते. प्राण्यांना दिवसभरात झोप मिळो अथवा न मिळो ते उड्या मारणे, पळणे, पंख फडफडणे आणि अचूक झोप घेणे किंवा झडप मारणे या गोष्टी करू शकतात. माणसाला मात्र झोप मिळाली नाही तर त्याचे अतिशय हाल होतात. असं असलं तरी आपल्याला 8 तासांची झोप पुरेशी होते. आपल्यापेक्षा बराच जास्त काळ झोपणारेही प्राणी आहेत. कोआला 24 तासातले 18 तास झोपेत घालवतात. खारी 14 तास झोपतात तर सिंह 16 तास. प्राण्यांमधील झोपेच्या आवश्यकतेचा हा फरक प्राणी वर्तणूक शास्त्रज्ञांना बुचकळ्यात पाडत आला आहे. झोपेच्या आवश्यकतेसंबंधी सध्या 2 विचार प्रचलित आहेत. ह्या दोन्ही गटातले शास्त्रज्ञ आपले विचार सुधारण्यास वाव आहे हे मान्य करतात. एका गटाच्या मते झोप ही शारीरिक तसंच मानसिक ताकद भरून काढण्यासाठी आवश्यक असते. फक्त शरीराची शक्ती पूर्ववत करायची असेल तर आरामात डोळे उघडे ठेवून भागण्यासारखं आहे. मानसिक थकवा भरून काढायचा असेल, दिवसभर घडलेल्या घटना आणि त्यांचे अन्वयार्थ लावायचे असतील तर स्वप्नासह झोप आवश्यक असते. आपल्या स्मरणसाठ्यात विविध घटना साठवल्या जातात. त्यांची वर्गवारी झोपेत करून त्या योग्य त्या कप्प्यात ढकलल्या जातात. त्यावेळी काही घटना आणि तत्संबंधित विचार स्वप्नरूपानं आपल्या झोपेत प्रकट होत असतात. रोज रात्री माणसाला 5 वेळा स्वप्न पडतात. सकाळी ती विसरली जातात. जेव्हा ह्या स्वप्नांच्या काळात माणसाला झोपू दिलं जात नाही तेव्हा तो सकाळी गोंधळलेल्या मनस्थितीत आढळतो. जर ही स्वप्नांची झोप पूर्ण झाली तर तो ताजेतवाना असतो आणि सकाळी उत्साहानं कामाला लागतो. स्वप्नाच्या माध्यमातून आपल्या कोणत्या गोष्टी व्यक्त होतात? आन्सर नंबर 3 स्मरण साखळीतील घटना. क्वेश्चन नंबर 1 to 2. उभयचर प्राण्यांची झोप अतिशय सावध असते. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. उत्तर क्रमांक 2 विशेषण. प्रश्न क्रमांक 123 सामग्रीचे एकजिन्सी किंवा गुणधर्मानुसार भिन्न गटांमध्ये विभाजन करण्याची प्रक्रिया या शब्दसमूहासाठी योग्य शब्द सुचवा. ऑप्शन क्रमांक 2 वर्गवारी. प्रश्न क्रमांक 124 पुढील पर्यायापैकी विशेषनाम नसलेला पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 4 सरीसृप. प्रश्न क्रमांक 125 लेखकाच्या मते सकाळी माणसाची गोंधळलेली अवस्था केव्हा होते? पर्याय क्रमांक 4 स्वप्नाच्या काळात जागरण झाल्यामुळे. प्रश्न क्रमांक 126 पुढीलपैकी कुतूहल शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पर्याय क्रमांक 1 उत्सुकता. प्रश्न क्रमांक 127 बुचकळ्यात पाडणे हा आशय कोणत्या पर्यायातून व्यक्त होत नाही? पर्याय क्रमांक 4 केसांचा पुंजकावणे. तर मग कोणकोणते आशय आहेत? साशंक होणे, पेचात पडणे, संशय निर्माण होणे. प्रश्न क्रमांक 128 लेखकाच्या मते मानसिक विश्रांतीसाठी कोणती गोष्ट गरजेची आहे? पर्याय क्रमांक 1 स्वप्नासह झोप. दुसरा पॅरेग्राफ आहे इथं उत्तर आहे, तो पण आपण वाचून समजून घेऊ आणि त्याच्यावरील उत्तरे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. शाळेच्या गणवेशातच खाकी चड्डी होती, त्यामुळे अघड-पघड खाकी चड्डी अंगाला कायम चिकटलेलीच असे. या जाड कापडी चड्डीला 2 बाजूंना 2 खिसे, जणू छोटे गोदामच. या खिशात तिरपा हात घालावा लागे. रिकाम्या खिशात हात घालून चाललं तरी ऐट वाटायची. खिशात चांगली ऐसपैस जागा होती. बऱ्याचदा उपयोगी खजिना या खिशात कोंबलेला असे. तुरीच्या शेंगा, पेरू, बोरं, कैऱ्या, चिंचा, रेवड्या
शेंगदाणे, फुटाणे, मुरमुरे, चिक्की, खोबरं, संत्री, गोळ्या, बिस्किट असं काय काय ठेवण्यासाठी या खिशाचा उपयोग होई. कधीतरी जांभळी खालची वेचलेली जांभळं या खिशात ठेवण्याचा प्रयत्न महागात पडला. जांभळाच्या डागामुळे खराब झालेली चड्डी आणि त्यापेक्षा भयंकर म्हणजे जांभळाऐवजी खाव्या लागलेल्या शिव्या अधिक तुरट होत्या. कधीही रिकाम्या नसणाऱ्या खिशाचे हे सर्वसाधारण उपयोग झाले. पण आम्ही बऱ्याचदा या खिशाचा उपयोग समोरच्याला चकित करण्यासाठी करत असू. म्हणजे खिशातून एखादी दुर्मिळ वेगळी वस्तू बाहेर काढायची, ती वस्तू मित्रांना दाखवून चकित करायचं असा हेतू असे. काड्याच्या डबीवरचं नवनवं चित्र, सिगारेटच्या पाकिटात मिळणारा चमकीचा कागद, शंख, शिंपले, गारगोटी, चिंचोके, सीताफळाच्या बिया, रेल्वेची जाड तिकीटं, सापडलेले मणी, जुनी नाणी, रंगीत पंख, रंगीत खडू, ढबू, पेन असं काहीही जादूने काढल्यासारखं खिशातून काढून मित्राला दाखवण्यात मौज होती. एकदा रानात सापडलेली मोरपिसं मी या खिशात कोंबली होती. शाळेच्या सहलीत नदीत सापडलेलं कासवाचं पिल्लू खिशात ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही केला होता. एकाच्या खिशात कोंबडीचं पिल्लू गुदमरलं होतं. एका मित्राने खिशातून सापाची कात काढून आमच्यासमोर धरली होती. अशा विचित्र वस्तूंमुळे खिसा श्रीमंत व्हायचा. या काही वेळा या वस्तूची अदलाबदलही व्हायची. बऱ्याचदा या वस्तू रात्री अंथरुणात आमच्यासोबत झोप घेत. त्यामुळे सकाळी कपडे धुताना आई कपड्याची तपासणी करत खिशात सापडलेल्या अद्भुत वस्तू नहाणीच्या कोनोड्यात काढून ठेवत असे. दरम्यान आमच्या खिशात नवीन वस्तू आलेली असे. काळ बदलला, स्वाभाविकपणेच माहोलही बदलला. शाळा, गणवेश आणि त्यापेक्षाही मानसिकता बदलली. खाकी चड्डी गेली. आताच्या बरमुडाला लहान मोठे खूप खिसे आहेत, पण हे खिसे भरलेले नाहीत, रिकामे आहेत. मग आजची मुलं मुली एकमेकांना चकित करीत नाहीत का? तर आजही चकित केलं जातंय, फक्त त्याचं स्वरूप बदललंय. ते एकमेकांना त्यांच्या मोबाईलमधले गेम, चित्रफिती दाखवतात. क्रमांक 129. लेखकाने सांगितल्यापैकी त्यांच्या खिशात कोणता पदार्थ नसे? पर्याय क्रमांक 3 चित्रफिती. प्रश्न क्रमांक 130. लेखकाला बालपणात कोणती कृती महागात पडली? पर्याय क्रमांक 4 जांभळं खिशात ठेवण्याची. प्रश्न क्रमांक 131. लेखकाच्या मते आता कोणत्या बाबतीत परिवर्तन झालंय? पर्याय क्रमांक 2 चकित करण्याच्या. प्रश्न क्रमांक 132. मौज शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 3 स्तब्ध. तर समानार्थी कोणते? करमणूक, आनंद, सुखद. प्रश्न क्रमांक 133. जाड कापडी चड्डीला 2 खिसे असत. वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 संख्या विशेषण. प्रश्न क्रमांक 134. पुढीलपैकी भाववाचक नाम शोधा. पर्याय क्रमांक 3 मित्रता. प्रश्न क्रमांक 135. लेखक आपल्या कोणत्या कृतीतून सवंगड्यांना स्तिमित करीत असे? पर्याय क्रमांक 2 खिशातील वस्तू दाखवून. योग्य पर्याय निवडून प्रश्न क्रमांक 136 ते 150 या प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न क्रमांक 136. मुलांच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते? 2 कुटुंब. पर्याय. प्रश्न क्रमांक 137. व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक केंद्रस्थानी असतो? पर्याय क्रमांक 3 व्याकरण अनुवाद पद्धती. प्रश्न क्रमांक 138. भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? पर्याय क्रमांक 4 भाषांतर. तर कोणकोणते अभिप्रेरण, आत्मविश्वास, शिकण्याकडे असणारा कल. प्रश्न क्रमांक 139. मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 2 मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे. प्रश्न क्रमांक 140. मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो? पर्याय क्रमांक 4 सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मीकृत रूपाने वापरता येणे. प्रश्न क्रमांक 141. दुसऱ्या इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनीच्या उच्चारण अडचण येते. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल? पर्याय क्रमांक 2 शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे, म्हणजे शब्द यमकांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे. प्रश्न क्रमांक 142.
व्याकरणाच्या नियमांवर भर देणे आणि त्या संबंधीची अनेक उदाहरणे देऊन शिकविण्याची पद्धत म्हणजे पर्याय क्रमांक 2 निगमन पद्धत. नियम ते उदाहरण. प्रश्न क्रमांक 143 शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? पर्याय क्रमांक 1 नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून. प्रश्न क्रमांक 144 पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा विकास करण्याचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 3 लेखन. प्रश्न क्रमांक 145 वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल? ऑप्शन क्रमांक 2 स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. प्रश्न क्रमांक 146 खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने पर्याय क्रमांक 1 मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते. प्रश्न क्रमांक 147 शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते, म्हणजे अर्थात चर्चा आणि उत्सुकता निर्माण करणारे, शांनी करणारे प्रश्न इत्यादी. या प्रकारची तयारी म्हणजे पर्याय क्रमांक 1 श्रवणपूर्व उपक्रम. प्रश्न क्रमांक 148 भाषा वर्गात चित्रे तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात कोणती बाब बरोबर नाही? पर्याय क्रमांक 4 श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. प्रश्न क्रमांक 149 आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. पर्याय क्रमांक 4 रेखांकन. प्रश्न क्रमांक 150 शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? पर्याय क्रमांक 3 पोर्टफोलिओ. अशा प्रकारे आपण ज्यांनी भाषा 2 मराठी हा पर्याय निवडलेला आहे या विषयाचे आपण परिपूर्ण विश्लेषण तसेच प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.